उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या गाडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनसेच्या पक्ष कार्यालयासमोर मैनुद्दीन शेख यांची गाडी उभी होती। त्यावेळी पहाटेच्या सुमारास एक अज्ञात बुरखाधारी व्यक्ती ओळख लपवण्याच्या उद्देशाने घटनास्थळी आला। त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल गाडीवर टाकून गाडीला आग लावली आणि तेथून पसार झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आग लावतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। दरम्यान गाडी जाळण्यामागे नेमका काय उद्देश होता हे आरोपीला अटक झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। या घटनेमागे राजकीय वैमनस्यातून इतर पक्षातील विरोधकांचा हात असण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। ती गाडी कोणी जाळली आणि का जाळली काय संशय? सकाळी 4:30च्या टायमाला आम्ही गाडी इथं लावलेली होती। तर जे आमचे शेजारी ही भाजीची गाडी आहे यांनी जळताना बघितलं आम्ही आले इथं तर खूप जाळचा हे होता आणि आम्ही ते विजवायचा प्रयत्न केला, पण लई प्रयत्न केलं मग जाळ त्याचा कमी झाला आणि एक मूर्ख्यावाला लेडीज होती का जेंट्स होता असं तर मला वाटतं जेंट्स आहे, पण त्यांनी हे काम करून गेला, पण हे काम त्याला शोभत नाही। आम्ही राजसाहेबाचे मराठी माणसं आहे, आमच्या नादीला कोणी लागल्यावर तर सोडणार नाही। पोलीस प्रशासन याच्यावर काय कारवाई करते हे आम्ही बघणार आहे। आणि आम्ही ना हे जे बी काय ज्यांनी केलं त्याला तर आम्ही सविस्तर उत्तर देणार। जे बी बाहेरचे लोक येऊन इथं दादागिरी करन तर आम्ही त्याला सहन करून घेणार नाही। माझं नाव मीना अनिल मोरे आहे। मी महाराष्ट्र मनसेमध्ये कार्यकर्ते आहे। मैनुद्दीन शेख हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक आहेत। त्यांच्या ऑफिस समोर ही गाडी लावलेली असते। ती गाडी लावलेली रात्री 4:30च्या सुमारामध्ये ती गाडीला आग लावण्यात आलेली आहे। तर जे कोणीही असेल त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासन पकडलं जाईल आणि ह्याच्यावरती आम्हीही कारवाई केली जाईल। जे कोण असेल आमच्या ओळखीचे असतील काही असतील तर त्याला सडेतोड उत्तर दिला जाईल। पण त्यांनी हे असं ना मारता सगळं ही कामं केली नाही पाहिजे होती, पण त्यांनी केलेली आहेत। तर कोणीही फुजूर असेल तर त्यांनी समोर येऊन त्यांनी केलं पाहिजे होतं।